हॅलो इंडिया, राधे राधे. हे बघा आमचा एरिया कसा आहे बघा. गावातला एरिया बघा कसा आहे. तुम्हाला अजून दाखवतो बरं का. इकडे हे मो गाव आहे. हे आमच्या गावातला एरिया नाही, आमच्या गावातला एरिया दाखवतो. हिरवगार आहे आमच्या गावामध्ये. इकडं इवा इथे गाडी लावली. वरती आलो गाडी घेऊन. तुम्हाला काल बोललो होतो ना मी, उद्या डोंगरावर जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर बिंदिर सगळ्या गोष्टी. हे बघा, हे आमचं मंदिर खंडोबा मंदिर आहे. हे बघा अजून इकडे बघा. तेव्हा इकडे तो मोहदरीचा बंधारा आहे. तुम्हाला सांगितले मोठा बंधारा आहे. हे बघा, हे मोहदरीचा बंधारा आहे. जेव्हा हे आमचा डोंगर मी तुम्हाला खालून व्हिडिओ मध्ये दाखवतो ना, तो डोंगर या डोंगर आहे तो. हे बघा, हे आमचा बंधारा बरं का. तो दिसतोय ना, तो आमचा बंधारा बरं का. हे इकडे वडिलांनी गाडी बांधलेली. हे इकडे समोर आहे. हे बघा, हे आमचा एरिया बघा. आमच्या गावातला बघितलं. इकडे काही नाही, इकडे सगळे शेती करते. आमचे कष्टाळू शेतकरी सगळे. घरी तांबडे फोडायचं काम चालू आहे. तरी पण तुम्हाला दाखवायसाठी मी आलोय वरती. तुम्हाला काल बोललो होतो मी, तुम्हाला मी वरती डोंगरावर आमच्या गावचा एरिया दाखवतो. बघा डोंगर बघा. हे खालून व्हिडिओ काढतो ना मी, हे वरती येऊन तुम्हाला व्हिडिओ काढून राहिले बरं का. शेतीला जोडधंदा पाहिजे. हे बघितलं. हे बघा कसा वाटतोय आमचा एरिया. मंदिर दिसलं मस्त आहे ना. जेव्हा इकडं क्रेशरांच्याच जास्त आहे आमच्या एरियामध्ये. म्हणजे आमचा एरिया नाही, तो मोगावचा एरिया आहे. समजलं का. हे बघा, ते समोर आमचे घर आहे बरं का. समोर दिसतंय ना, ते आमचे घर आहे. तेव्हा आमचा बंधारा आहे बघा. पाणी बंधाऱ्यामध्ये. पण आम्हाला एक प्रॉब्लेम आहे. हे पाणी फक्त 4 महिने नाही, 3च महिने झाले. हे पाणी लगेच आटून जातं. पाणी काही जास्त वेळेस म्हणजे आम्हाला 4-5 महिने उन्हाळ्यात पाणीच राहत नाही. आणि इकडं आमचं गाव आहे. समोर आहे ना आमचं गाव आहे. ते नाशिक से आशिक आहे.
हे बघा वरती पोरांना डोंगरावरती व्यायाम करायला ते बी व्यायाम करायसाठी रनिंग करायसाठी पोरं त्यांना हे थोडासा व्यायाम करते बनवले इथं. कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा मला. एक नंबर आहे ना. येतच राहतो व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवत नाही, पण आता दाखवू राहिले तुम्हाला. कसं वाटतंय? बंधारा बघितलं का आमचा किती शार्प मध्ये बसले. अजून या बंधारा बघितलं का? हे पाखरं उड्या मारते बघा.